नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, त्रिशू काय बनवते तू? काय काढते? हे लिपस्टिक ते नाही ना, पीठ आहे ना. तू चपाती बनवत होती ना? नाही नाही, लिपस्टिक वगैरे नाही, नकली आहे. हा, मग पीठ आहे ना. तू मला ऑफिसला जायचं ना, तू चपाती बनवून देते ना मला. हा, आता हा, मग तू तर सांगत होती पप्पा तुमच्यासाठी चपाती बनवते म्हणे. मी आत्ता बोलली होती ना तू. हा, आत्ताच बोलली ना तू. हे बघ गायत्री किती खोटं बोलते बघ. ती बोलते कधी बोलली म्हणे मी. तू आत्ता बोलली होतीस ना ग तरी शिव. खोटं अशी खोटं नाही बोलायचं पप्पा सोबत. हा, पप्पानी काय आणलं तुला खायला? आईस्क्रीम. आईस्क्रीम नाही आणले ना ग, कार्टून. केक आणला ना, काजू बदाम. हा, आणि केक आणला ना, काजू बदाम. खाल्ले तू काजू बदाम खाल्लेत? काजू बदाम ज्यूस. हा, ते ऑफिस मध्ये ते केसर बदाम भेटलं ना, ते घेऊन आलो. ते पिलं ना तू? हा. काय आवडते? फ्रुटी. हा, चल उद्या तुला फ्रुटी घेऊन येईल. नाही त्रिशू, पीठ आहे ते, असे नाही करायचे, पायान नाही खेळायचे ते. बनव चपाती बनव. गायत्री, ही पोरगी तर आत्तापासूनच खोटं बोलायला लागली. तुमच्यावरच गेली ना. माझ्यावर? आणि मी काय खोटं बोललोय तुझ्याशी? आता मग तुमची पोरगी तुमच्यावरच जाणार आहे ना. अरे माझ्यावरती जाणार? काय गायत्री तू पण, तुझी नाही पोरगी? माझ्यावर पोरगी पण हा, मग पोरगी आहे. तुमचं नाव कोणाची पोरगी आहे? कुशलची. नाही ना, गायत्रीची पण पोरगी असं पण बोलतात ना. विचारतात ना कोणी पण. बापाचं काय असे ना, पण आईचं पण विचारतील ना. आता आईचं विचारतील तेव्हा लास्ट, पण पहिले बापाचंच नाव लागतं ना. ते जाऊ दे. तू दुपारी मला काय फोन करून काय सांगत होती? तुम्हाला की जिम जॉईन करायला लावायचं. जिम जॉईन करायला? जिमला जायलाच पाहिजे का गायत्री? जायलाच पाहिजे. का? काय का हालत बघा ना कशी झालेली. ते जिमला जाऊन तरी खाणार, तुम्ही असं राहून खात नाही तरी माहिती. पण मला एक सांग, इथून मला 5 किलोमीटर दोन्ही साईडला चालत जायला लागतं. त्या ऑफिसला म्हणजे हा, सायकल घेऊन घ्या म्हणे. तू काय पण घेऊन जात सायकल. मग काय पण चावेस तू. आता सायकलवर जाऊ तर आणि मेट्रो मध्ये कस काय सायकल घेऊन जाऊ? बॉडी पर्यंत जावं ना. हा, मग आता आता जिम जॉईन करणार तशी हालत पण पाहिजे ना. संध्याकाळी मी 7 वाजता घरी येतो मित्रांनो, आणि मला सांगते की तुम्ही संध्याकाळी आले नाश्ता विष्टा करून मस्त 7-7:30 ला जायचं. 8 वाजेपर्यंत 8-9 वाजेपर्यंत घरी यायचं. म्हणजे अर्ध्या तासातच जिम करून येऊन जायचं. 7-7:30 ला बसायचं. 8 वाजेपर्यंत जायचं, मग 9 वाजेपर्यंत थांबायचं, येऊन जायचं लगेच घरी. 1 तास असतो ना. गायत्री, आता मला काय बॉडी बिल्डिंग मध्ये उतरायचंय का बॉडी बिल्डिंग करायचंय आता मला? पण केला पण तुम्ही जिम जॉईन करायलाच पाहिजे. नाही, जिम वगैरे जॉईन नाही करता येणार मित्रांनो. डायरेक्ट गायत्री म्हणजे एकदम रडण्यावरती येऊन गेली होती. बोलते तुम्ही एकदम बारीक दिसतायत, मग जिम जॉईन नाही करत, असं तसं. आता बऱ्याच गोष्टी बोलत होते ती. आता मला एक सांगा, कसं काय जिम जॉईन करू? तिथं लॅब मध्ये पण पूर्ण कंटिन्यू उभं राहून काम आहे माझं त्या लॅब मध्ये. ते तुम्हाला पण माहितीच आहे, ते जे लॅब असतात फार्मा कंपनीचे वगैरे लॅब असतात किंवा फूड इंडस्ट्रीचे लॅब असतात, तिथं पूर्ण स्टँडिंगच राहायला लागतं तिथं. तिथं एवढे पाय दुखायला लागतात. आणि ही सांगते की तुम्ही जिमला जा. एवढे बऱ्याच दिवसापासून एवढी माझ्या पाठी लागली ना ती, की तुम्ही जिमच जॉईन करा. आणि ते वे पावडर खायला सांगते ती. वे पावडर खा, त्या काय गोळ्या भेटतात ना टॅबलेट, त्या घ्या. हा, मग त्या घ्या. आणि काय शरीराचे सगळं सत्यानाश करले. हा, मग काय नाही होत. मित्रांनो, कमेंट्स करून नक्की सांगा बरं मला, तुम्ही ते वे पावडर घ्यायला पाहिजे का? मी गरज आहे का त्या वे पावडरची? नाही गायत्री, ते वे पावडर एकदम चुकीचं असतं माहितीये का ते. म्हणजे ना, ते वे पावडर जर खाल्लं ना, तो पुरता बॉडी बनून जाते, 2-3 महिन्यातच बनून जाईल. पण त्या दिवशी मी जर ते वे पावडर सोडून दिलं, याच्यापेक्षा बारीक होऊन जाईल. हा, मग तू वे पावडर खायला सांगते तू. मस्त 4-5 वेळा जेवण करत मस्त. अरे किती खाणार माणूस? आता जेवढं म्हणजे पोटाला लागेल तेवढंच खायला. तुमचं शरीरच तसं आहे. हा, मग हे बघ, तू असं पण बोलते आणि जिमला पण जायला सांगते. होतं एवढ्या लांब यायचं, 5 किलोमीटर चालायचं, असं तसं. मग काय फायदा माझं तोंड? मग तेच ना. आता बॉडी बनवून काय फायदा आहे सांग बरं? काय करणार आहे बॉडी बनवून आता? मग चाल भाऊ, मला बॉडी बिल्डिंग मध्ये ते उतरायचंय का काय तिथं? काय करणार म्हातारे
काय झाले तुम्ही आता काय करणार काय होणार म्हणजे तू सांगते का टोमने मारते मला? आता टोमने नाही मारते सांगते टोमने मारून काय होणार नवऱ्याला पण टोमने मारत असतं हा मग तू आज माझ्या पाठी नाही लागायचं. तुझ्या जिम पाठी कशाला लागून जिमला जा जिमला जा जिमला जा. गेला आणि तुमच्या पाठी लागेल ते जिम वगैरे राहू दे आता, कारण की जेव्हा टाइम होता तेव्हा जिमला म्हणजे तेव्हा जायचो मी लग्नाच्या आधी. मित्रांनो खरोखर जिम केली मी लग्नाच्या आधी. कशी होती गायत्री माझी तब्येत? मग मस्त तब्येत होती ना, कारण की तेव्हा जास्त धावपळ नव्हती काही नाही. मी आधी एखादं नाही कमेंट मध्ये सांगून द्या मध्ये दिसून नाही लगीन करा तो चांगला दिशे म्हणून तुमचं काय लग्न करत. सांगून द्या मग आता काय वाईट दिसतोय मी? नाही वाईट नाही दिसत चांगलेच हा मग चांगला दिसतोय ना. हा मग फक्त बॉडी नाही, आता काय करणार, बॉडी नाहीये तर नाहीये. आता एवढं धावपळ करायला लागतं काहीतरी. रजनीकांतला कसं सांगते ती तू गोरा होऊन तशी मी सांगते तू बॉडी बनवून तो मुलताच्या माटीमध्ये जातो ना मुलता मिठी तसे तुम्ही पण नाही काहीतरी बॉडी बनवायचं एवढं असं मजाक म्हणजे नाहीये ते. आता काय करताय हा असं काय करतायत म्हणजे बॉडी बनवण्यासाठी तेवढं टाइम टेबल पण पाहिजे, तेवढं खाणं पण व्यवस्थित पाहिजे. इथं जॉबला पण जाईल माणूस, त्याच्यामध्ये आपला संसाराचं पण टेन्शन, सगळ्या बारीक बारीक गोष्टींचं टेन्शन. रविवार शनिवार अजून घरी असतात सुट्टी असते 2 दिवस हा मग काय त्या 2च दिवस जिमला जाऊ? शनिवार रविवारच फक्त? शुक्रवारी जायचं काय पण सहावेस ना काहीतरी तू जशी म्हणले पडली तशी सहावी राहणी ना तू. मग शनिवार रविवार कसं काय जाईल माणूस जॉबला? जॉबला नाही येत जिमला. नाही जिमला जिमला कसं काय जाईल शनिवार रविवार? कसं जाईल माणूस? कसं जाईल पायाने जाईल ना. ए यार तू मी सरळ बोलतोय ना, मग सरळ बोलत जा तू. आता कसं जाईल बोलते मग पायाने जाईल ना. गायत्री जी मी रेग्युलर करायला लागते. करायला लागते मग आपल्याकडे असतं ते रेग्युलर आपल्याला करायची ना तर टाइम काढायलाच लागतो. अरे टाइम काढायला लागतो गायत्री. जॉब जिम करणार ना तेव्हा तुमचं शरीर फिट होईल तुम्हाला तेव्हा वाटेल हा बाबा नाही माझ्या स्वतः चांगलं आहे ते बी काय पावडर काय असतं ते नका खाऊ पण घरात असं ते बदाम ते काय म्हणतात त्याला बनाना शेक वगैरे ते सगळं बनवून देत जाईल पण तुम्ही जात जा समजलं. अंडे बॉईल करून ते पीनट बटर ब्रेड वगैरे सगळं देत जाईल. ते स्लाड वगैरे काय देतात ना खातात ना सगळं करत जाईल पण जिम करा. अरे तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे ना तू सगळं करून देशील ते बरोबर आहे. पण एवढं मला चालत जायला लागतं तिथं ना ऑफिस मध्ये लॅब मध्ये मी तिथं पूर्ण पाय पण दाबून द्यायचं. अरे तू पाय पण दाबी दिशी तरी पण पाय दुखतातच गायत्री. इथून आता जिम किती लांब आहे बरं सांग? पण जिम किती लांब आहे इथून यार? किती लांब आहे इकडनं 2 गल्ल्या सोडल्या ते तिसरी गल्ली जिम. अरे हो पण बॉडी पण रिलॅक्स पाहिजे ना गायत्री. बॉडीला पण थोडं रिलॅक्स पाहिजे. आपलं मन कधी पण मला एकदम याच्यासारखं राहायचंय स्वतःला आपल्याला सावरायचंय समजलं तर टाइम काढायलाच लागतो थोडाफार का असेल. अरे यार सांगा मित्रांनो आता तुम्ही मला मी बोलते हा मग बरोबर आहे ना तू सांगते काय तू बोलते काय. मित्रांनो आता तुम्हीच नक्की कमेंट्स करून नक्की सांगा गायत्रीला समजावा. हा किती काम करतो किती मेहनतचं काम करतो माहिती रोहित रात्री तरी तर आता रात्री किती 10 वाजता सॉरी 8-9 ला घरी येतो तरी जिमला जातो 11 वाजता ते जेवण करतो. त्याचं लग्न झालंय का? लग्न नाही झालंय पण त्याचं काम किती स्ट्रगल करायचं. त्याचं लग्न झालंय का तुझ्या भावाचं? झालं नाही मग लग्न नाही झालं तरी तो किती काम करतो माहिती. नाही त्याला म्हणा लग्न रोहितला म्हणा लग्न झालं की तेव्हा जिमला जातात. नाही ना गायत्री लग्नाच्या आधी जो जोश असतो ना माणसामध्ये तो लग्नानंतर राहत नाही ना एकदम. म्हणजे आता भरपूर माणसं आहेत किती माणसं आहेत सगळेजण जातात तसं नाही ना गायत्री. आजी एकदम बसून राहतात जे ऑफिस मध्ये नुसते बसून राहतात ते जातात जिमला वगैरे. त्यांना काय बाईक वगैरे काढली अरे यार तसं नसतं ते उड्या नाही मारत पण अजून नाही जाणार. जायचंय का म्हणजे तू सांगते का धमकी देते मला? हा बघतो विचार करून सांगतो तुला. अजून तर नाही जाता येणार गायत्री. अजून तर नाही जाता येणार याच्या पुढे पण नाही जायचं. का नाही जायचं? नाही पुढे जर देवाच्या कृपेने सुखाचे दिवस आले तर जाऊया. 50 वर्षीच मला काठी लिसीचाच माणूस. हा मग 50 सवय एवढा या मात्र नाही जावं पण मला जसं वाटेल ना तसं जात जाईल मी. किती 30 चालू आहे. अरे 30, 35, 40 पर्यंत हा ते पण नाही. जिम करून काय करत हा ते पण आहे बरोबर आहे.
ठीक आहे, बघू काय होतं काय नाही. ते जिमचं नको, पण मला अजून तरी म्हणजे परफेक्ट असं वाटत नाही मला की जिमला जायला पाहिजे मी अजून. कसं? कारण की एकदम थकायला होऊन जातं, काहीतरी बॉडीला रिलॅक्स पण पाहिजे ना. आता बारीक माणसं नाहीत का जगामध्ये, सांग. आहे बरोबर आहे, पण आपल्याला स्वतःला बोलते ना चांगलं थोडं वाटायला पाहिजे, हा. म्हणून मग करायचं थोडं काहीतरी. समजलं? अरे यार, अरे यार यार काय करेन नाही, तसं नाही. तू काही गोष्टी तसं काही नाही, जाऊ दे. हा ठीक आहे, जाऊ दे, सोड चालेल यार, बाय. मित्रांनो, काय असेल ना खरं कमेंट करून सांगा, मी बरोबर सांगते का वाईट सांगते तुम्हाला सांगा टाकायचं. हा ठीक आहे, चालेल. कमेंट्स करून तुलाच समजवतील उलट. मग मला काय समजेल? हा मग ते बरोबर आहे ना गायत्री, तुला काही गोष्टी समजायला पाहिजे ना. माझे खास मित्र परिवार, माझे भाऊ असतील, बहीण असतील, ताई असतील आणि ते माझ्याच बाजू घेतील. हा काय? ते बाकीचे तुमचेच ना, तुमच्यासाठी. हा ठीक आहे, चालेल. चल का, आता काय बनवते तू जेवणाला? आता वांगे बनवते. वांगे बनवते? हा, मग माझी वांग्याची भाजी खाऊन तुम्हाला जिमला पाठवते. वांग्याची भाजी काय जेवणच आहे, मग तुम्हाला काय बनवून देऊ वांग्याची भाजी? तसं नाही, तर अजून जाऊ दे यार, सोड, जाऊ दे. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्येच. हा मग तुझं आता चालूच राहील ते कंटिन्यू. मला जोपर्यंत जिमला पाठवत नाही तोपर्यंत तुझं चालूच राहील आता. मला विचार नाही करत, फॅन बिन लावून द्यावं लागेल तरी हवा घालून बसायची. मग कॉलेजची ना. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. गायत्रीचं काय मत आहे काय नाही बघू आता. ते जिमला जेव्हा जायला भेटेल तेव्हा भेटेल. चला बाय बाय.